चला आज आपण ॲलिगेशन अँड मिक्सचर ह्या चॅप्टरवरची एक्झाम्पल पाहणार आहोत. आता ॲलिगेशन अँड मिक्सचर याच्यामध्ये एक्झाम्पल कोणत्या प्रकारचे असतात? तर याच्यामध्ये कसं एखादा शॉपकीपर असतो, तर तो काय करतो की एखादं आयटम म्हणजे राईस असेल, व्हीट असेल किंवा तुम्ही दूध असेल, मिल्क असेल, त्याच्यामध्ये काय केलं जातं? भेसळ केली जाते. म्हणजे राईस असेल तर एक हाय क्वालिटीचा राईस घेणार, दुसरा लो क्वालिटीचा राईस घेणार. हे दोन्ही काय करणार? मिक्स करणार. मिक्स करून एका ठराविक किमतीला विकणार. तर आपल्याला विचारलं काय जातं की त्यांच्या मिक्सचरचा रेशिओ काय असेल, म्हणजे हाय क्वालिटी राईस आणि लो क्वालिटी राईस यांचा रेशिओ काय असेल. दुसरं काय, तर किती क्वांटिटीचा राईस मिक्स केला असेल, हाय क्वालिटी संग लो क्वालिटीचा राईस किती मिक्स केला असेल. आणि दुसरं काय दिलेलं, दुसरं एक्झाम्पलचं काय दिलेलं असतं की एखादं वेसल असेल, समजा सपोज दिस इज वेसल. वेसलमध्ये काय आहे? मिल्क टू वॉटर हा रेशिओ दिलेला आहे. हं? हा रेशिओ दिलेला आहे. याच्यामधून काही वॉटर रिमूव्ह केलं जातं, म्हणजे मिक्सचर रिमूव्ह केलं जातं. आणि एक्स हे मिक्सचर रिमूव्ह केलं जातं आणि वाय हे वॉटर किंवा मिल्क ॲड केलं जातं. तर याच्यामध्ये मिल्क टू वॉटर हा रेशिओ काय असेल? मिल्क टू वॉटर हा रेशिओ काय असेल? दुसरं काय असेल? याच्यामध्ये मिल्कची क्वांटिटी फायनल याच्यामध्ये किती असेल किंवा वॉटरची क्वांटिटी किती असेल. पण ज्यावेळेस आपल्याला आता बेसळीचं दिलेलं असेल की जसं की हाय क्वालिटी राईस आणि लो क्वालिटी राईस, तर त्यावेळेस एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तर तो काय लिहिणार आपण? कॉस्ट प्राइस ऑफ चीपर प्रोडक्ट. कॉस्ट प्राइस ऑफ डिअरर प्रोडक्ट. ओके. तिथं कॉस्ट प्राइस ऑफ मिक्सचर. कॉस्ट प्राइस ऑफ मिक्सचर. सपोज जर आपण ह्याला सी म्हटलं, चीपरला सी, डिअररला डी आणि मिक्सचरला एम घेतलं, तर काय करायचं? ह्या दोघांचा डिफरन्स इथे लिहायचा, म्हणजे काय होईल? एम मायनस सी. ह्या दोघांचा डिफरन्स डी मायनस एम. मग रेशिओ काय असेल? डी मायनस एम डिवायडेड बाय एम मायनस सी. फक्त एक लक्षात काय घ्यायचं की ह्या ठिकाणी कॉस्ट प्राइस आली पाहिजे, तिथे सेलिंग प्राइस आलेली नाही पाहिजे. जर सेलिंग प्राइस दिलेली असेल तर आपण प्रॉफिट अँड लॉस त्याच्यामध्ये पाहिलं की सेलिंग प्राइसचं कॉस्ट प्राइसमध्ये कन्वर्जन कसं करतं ते. एवढं फक्त फॉर्म्युला लिहून घ्या, मग आपण एक्झाम्पल पाहायला सुरुवात करू. आणि जे याचे जे आहेत वॉटर आणि मिल्कचे, ते एका रेशिओ मेथडनं देखील सॉल्व होते. किंवा रेशिओ आणि प्रपोर्शन चॅप्टरमध्ये बघितलं होतं ना आपण, रेशिओ, त्या मेथडनं देखील सॉल्व होते. पहिला क्वेश्चन काय आहे?
तर 2/3 आहे. तिथे जे आहे ना 20 liter milk त्यात 1.5 liters 20 वर 10 2/3 2 बाय. चला आता आपल्याला सॉल्व करायचं. कसं करायचं? हाऊ मच वॉटर मस्ट बी ॲडेड टू 60 liters ऑफ मिल्क ॲट liter for 20 so as to have mixture worth 10 2/3 a liter. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे की त्याची टोटल मिल्क किती आहे, क्वांटिटी 60 लिटर दिलेली आहे. तर ते काय म्हणतात आणि याची प्राइस किती आहे मिल्कची 20 रुपयासाठी 1.5 लिटर आहे. 20 रुपयासाठी किती, थोडक्यात आपण 1.5 लिटर आहे म्हणू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, आता वॉटर ॲड करायचे. याच्यामध्ये काय करायचे, वॉटर ॲड करायचे. तर ते वॉटरची आपल्याला काय काढायची, क्वांटिटी काढायची. मग कसं करणार आपण, आपल्याला काय काढायचं, फॉर्म्युला काय आपला, कॉस्ट प्राइस ऑफ चिपर आणि कॉस्ट प्राइस ऑफ डिअरर, कॉस्ट प्राइस ऑफ मिक्सचर. आता हे कसं आहे, 20 रुपये जे दिलेलं आहे ते किती, 1.5 लिटरसाठी आहे. मग आपण काय करू, 1 लिटरसाठी त्याची प्राइस किती आहे ते काढून घेऊ. मग याचं कसं होईल, 20साठी 2 आणि 1 3/2. तर एकासाठी किती, एक्स इज इक्वल टू किती येईल, हे एक्स इज इक्वल टू 20 इंटू 1 डिवायडेड बाय 3/2 म्हणजे 40/3. एक्स इज इक्वल टू 40/3 लिटर. म्हणजे त्यांची कॉस्ट प्राइस काय झाली, मिल्कची कॉस्ट प्राइस 40/3 प्रति लिटर झाली. आता आपल्याला काय करायचे, त्यांनी मिक्सचर वर्थ किती आहे, 10 2/3. बघा 10 2/3 चे किती होईल कॉस्ट प्राइसचं, 10 2/3 म्हणजे याचं किती येईल, 32/3 आलं. झालं. आता आपल्याला अँसरच्या खूप जवळ आलो आपण. आता इथं कॉस्ट प्राइस भेटली, ही कशाची आहे, दुधाची आहे. ठीक आहे. इथं इथं दुधाची किती लिहिणार आपण, 40/3. आता वॉटरची कॉस्ट प्राइस काय असेल, वॉटरची कॉस्ट प्राइस अशा वेळेस 0 घ्यायची, कारण वॉटर आपल्याला फ्रीमध्ये आहे. वॉटरची कॉस्ट प्राइस 0 घ्यायची. म्हणजे आता काय करणार, या दोघांना डिफरन्स घेणार. या दोघांना डिफरन्स किती, 40/3 मायनस 32/3 आणि इथं काय येईल, 32/3 येईल. 40/3 ह्या दोघांना छेद समान म्हणजे किती, 8/3 आणि इथं 32/3. 3 3 गेले, 1:4 आपला हा रेशो आला. आता आपल्याला काय काढायचे, वॉटरची क्वांटिटी काढायची. वॉटरची क्वांटिटी कशी काढणार आपण, आपल्याला लिटर कशाचे दिलेलं आहे, 60 लिटर दूध दिलेलं आहे ना. मिल्कसाठी काय आलंय आपलं, 4 आले. मग 4 साठी जर 60 असेल, वॉटरच्या रेशिओ मध्ये काय आले, 1 आले. तर 1 साठी किती, एक्स इज इक्वल टू 15 लिटर. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 15 लिटर वॉटर ॲड करावं लागेल, ज्यावेळेस ते मिक्सचर किती रुपये किमतीचं होईल, 10 2/3 लिटरचं होईल. आता मी परत एकदा पहिल्यापासून एक्सप्लेन करतो की आपल्याला काय दिलेलं होतं त्यांनी, की 60 लिटर एवढं दूध दिलं की त्याची 20 रुपयाला आपल्याला 1.5 लिटर दूध भेटत होतं. तर ते काय म्हणतात की त्याच्यामध्ये पाणी किती ॲड केलं पाहिजे, जेणेकरून ते कसं झालं पाहिजे, 10 2/3 लिटर म्हणजे 10 203 रुपयाला 1 लिटर दूध मिळालं पाहिजे. मग पहिल्यांदा काय केलं आपण, की हे जे 20 रुपयाला 1.5 लिटर दिलेलं होतं त्यांनी, तर 1 लिटर कितीला असेल ते काढून घेतलं. 1 लिटर दुधाची किंमत आपली मिळाली 40/3 मिळाली. मिक्सचरचं दिलेलं होतं आपल्याला 10 2/3. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेलं नाही की सेलिंग केलेलं आहे, म्हणून आपण हे कॉस्ट प्राइसला कन्सिडर केलं. आता दुसरं काय होतं आपल्याला, पाण्याची काय किंमत आपण 0 धरतो, म्हणून पाण्याची किंमत चिपर म्हणून इथं चिपरला 0 घेतलं. आपल्याला दुधाची किंमत मिळाली होती 40/3 आणि इथं मिक्सरची बी 32/3,
मगाच्या ह्याच्यानुसार आपण डिफरन्सनुसार ह्याच्या व्हॅल्यू काढल्या तर ते रेशिओ काय आला आपला 1:4. तर 1:4 मध्ये आपल्याला ह्याची किंमत दिलेली होती मिल्कची 40 लिटर. मग मिल्कसाठी कोणते आलता इथं आपला रेशिओ 4 आलता. मग त्याच्यावर आपण काय म्हणलं की 4साठी जर 60 असेल तर एकासाठी किती, तर 15 लिटर. म्हणजे 15 लिटर त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ना ते मिक्सचर 10⁻³ लिटर होईल. गेले म्हणे. मग पुढचं सॉल्व करू आपण. बघा बरं याचं ट्राय करा. आपल्याला फक्त रेशिओ काढायचा आहे. मिल्कची किंमत ही 0च घ्यायची. आणि याच्यामध्ये एक बघा हे दिलेलं आहे की 20% नफा झाला पाहिजे बाय सेलिंग अ मिक्सचर ॲट अ कॉस्ट प्राइस. तर हे एक सॉल्व करून देतो मी. म्हणजे ते काय म्हणतात, इन व्हॉट रेशिओ मस्ट वॉटर बी मिक्स विथ मिल्क टू गेन 20% बाय सेलिंग द मिक्सचर ॲट अ कॉस्ट प्राइस. म्हणजे तुम्ही काय करताय की एक दूध घेतले, समजा एका ठिकाणी शॉपवरून दूध घेतले तुम्ही, हां, तर ते किती तुम्हाला 1 रुपयाला पडलं, 1 रुपीज पर लिटर. तुम्ही काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं पाहिजे. वॉटर ॲड करणार आणि तुम्ही काय करणार, सेलिंग प्राइस काय असणार तुमची, कॉस्ट प्राइस. सेलिंग द मिक्सचर ॲट कॉस्ट प्राइस. सेलिंग द मिक्सचर ॲट कॉस्ट प्राइस म्हणजे कॉस्ट प्राइसला सेल करणार. कॉस्ट प्राइस तुम्हाला किती होती, 1 रुपयाला. म्हणजे सेलिंग प्राइस देखील किती आली, 1 रुपया आली. म्हणजे तुम्ही घेताय त्यामध्ये पाणी मिसळताय आणि परत तेवढ्याच किमतीला विकताय. पण तुम्हाला फायदा किती होते, 20% होते. तर आपल्याला किती त्या रेशिओचं, पाण्याचा आणि दुधाचा रेशिओ काढायचा आहे. मग आपण बघितलं होतं आता सेलिंग प्राइस किती आहे, 1 रुपया आहे. तर आपला फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट प्राइस ऑफ चिपर, कॉस्ट प्राइस ऑफ डिअरर, कॉस्ट प्राइस ऑफ मिक्सचर, बरोबर ना. त्यांच्यातला डिफरन्स घेतो आपण. म्हणजे इथे आपल्याला ही सेलिंग प्राइस दिलेली आहे, आपल्याला लागते का इथं कॉस्ट प्राइस ऑफ मिक्सचर लागते. सेलिंग प्राइस दिलेली लागते का कॉस्ट प्राइस ऑफ मिक्सचर. मग ते कसं काढणार आपण, नफा किती होते आपल्याला 20%. जर 120 साठी 20% नफा म्हणून 120 साठी एक असेल तर 100 साठी किती, एक्स इज इक्वल टू किती येणार मग आपलं 100/120. याचं किती येईल, हे 2×5 = 10, बेस 12, 5/6. म्हणजे हे काय झाली, कॉस्ट प्राइस ऑफ मिक्सचर झाले. कारण की इथं फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कॉस्ट प्राइस लागते बघा. आता कॉस्ट प्राइस ऑफ चिपर आपलं किती होतं, वॉटरचं 0. मिल्कची कॉस्ट प्राइस किती होते आपले, 1 रुपया, बरोबर. आणि मिक्सचरची किती आहे, 5/6. आता ह्या दोघांना डिफरन्स किती घेणार, 1 - 5/6 आणि इथं 5/6. याचं किती होईल, 1/6 आणि इथं 5/6. म्हणजे रेशिओ काय आपला 1:5 आला. म्हणजे वॉटर टू मिल्क हा रेशिओ किती आला, 1:5 आला. फक्त याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं की इथं कॉस्ट प्राइस ऑफ मिक्सचर घ्यायची असते.
हां 5:1 फक्त एक लक्षात घ्या आता 5:1 ज्यांनी लिहिले ना त्यांनी एक लक्षात घ्या की जर तुम्ही असेल तर इथं पहिल्यांदा तुमचं मिल्क पाहिजे आणि पुढे कधी कधी क्वांटिटी विचारली असेल ना ते रेशिओ व्यवस्थित जोडून घ्यायचे मग घ्यायला नाही एवढं चला आता हे सॉल्व करा बरं ट्राय करा एवढं लोक आपल्याला कॉस्ट प्राइस मिक्सर लागते ना सेलिंग प्राइस दिलेली आहे याच्यामध्ये त्याचं कॉस्ट प्राइस मध्ये कन्वर्जन करा रेशिओ काढा आणि रेशिओची मॅच करा 36 कसे दिले राईसचे राईसचा जो रेशिओ येईल त्यासाठी काय म्हणायचं 36 तर दुसऱ्या रेशिओसाठी वीटचं किती मग त्याच्यावरून वीट किती के जी आहे ते मिळेल बा काय दिलेला क्वेश्चन आपल्याला हाऊ मेनी kg of wheat costing 8 per kg must be mixed with 36 kg of rice costing 5.4 t per kg so that 20% gain may be obtained by selling the mixture at 7.20 per kg म्हणजे आपल्याला काय एक वीट आहे वीट काय 8 पर kg राईस कितीचा आहे राईस 5.40 पर kg 5.40 पर kg राईसची आपल्याला टोटल क्वांटिटी दिली आहे 36 kg आता हे काय केलं दोन्ही मिक्स केलं इथे मिक्सचर आहे ते मिक्सचर
7.20 रुपयाला सेल केले. ही काय झाली मग सेलिंग प्राइस झाली. याच्यावरती नफा किती होते 20% नफा होतो. मग आपण जर फॉर्म्युला पाहिला 25.2 kg बरं चेक करू आपण. फॉर्म्युला पाहिला तर फॉर्म्युलामध्ये काय आपल्याला कॉस्ट प्राइस ऑफ चिपर, कॉस्ट प्राइस ऑफ डिअरर, कॉस्ट प्राइस ऑफ मिक्सचर, बरोबर. याच्यात आपण डिफरन्स घेतो. म्हणजे आपल्याला इथं कॉस्ट प्राइस भेटली याची, याची देखील कॉस्ट प्राइस भेटली. म्हणजे चिपर कोण आहे राईस 5.40, 5.40 इथे किती आहे 8. हां पण इथे देताना काय दिले आपल्याला सेलिंग प्राइस दिलेले आणि 20% प्रॉफिट. मग आपण त्याचं कन्वर्जन करून त्याची कॉस्ट प्राइस काढू. म्हणजे कसं करणार आपण 120 साठी 7.20 तर 100 साठी किती x इज इक्वल टू 7.20 इंटू 100 डिवायडेड बाय 120 0 72 भागिले 12 12 72. म्हणजे याची कॉस्ट प्राइस ऑफ मिक्सचर काय आली 6 आली. मग याच्यातून 8 मधून 6 गेले राहिले 2 आले इथे, इथे किती आलं 0.6 आलं. तर इथे किती होईल 20 तास 6 येईल. म्हणजे 10:3 हा आपला रेशो आला. 10:3 रेशो आला. तर आता 10 कोणाला आहे बघा 10 5.40 कशाला राईस, बरोबर. राईसचे आपल्याला दिलेले 36. तर हा साठी जर 36 असेल तर 3 साठी किती x इज इक्वल टू 36 गुणिले 3 भागिले 10. 3 × 1808 8 1 3 त्रिक 9 1 10 भागिले 10 म्हणजे 10.8 आलं. 10.8. तुमचं हां बरोबर 10 कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली ना. ओके गेले येऊन एवढं मग सॉल्व करू ज्याला जमलं नसेल. बरोबर आहे सॉल्व करा ट्राय करा.
बघा आता आपल्याला क्वेश्चन काय दिलाय, कंटेनर कंटेन मिक्सचर ऑफ मिल्क अँड वॉटर इन द रेशिओ ऑफ 5:3 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये मिक्सचर काय, मिल्क अँड वॉटर 5:3 रिस्पेक्टिव्हली. इफ 8 लिटर्स मिल्क इज ॲडेड इट इट म्हणजे याच्यामध्ये जर 8 लिटर मिल्क ॲड केलं, 8 लिटर मिल्क ॲड केलं, तर रेशिओ काय बनतं, 11:5. मिल्क टू वॉटर 11:5. तर आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन इनिशियल क्वांटिटी ऑफ मिल्क अँड दॅट ऑफ वॉटर. म्हणजे याच्यामध्ये मिल्क मायनस वॉटर किती होते इनिशियल क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये. तर हे दोन पद्धतीने सॉल्व करता येतं. त्याच्यातली एक ट्रेडिशनल मेथड आपण बघू. 10 kg. ओके, बघा आता आपण काय करणार, मग पहिल्यांदा सुरुवातीला काय होतं, मिल्क अँड वॉटर 5x डिवायडेड बाय 3x. आता याच्यामध्ये काय ॲड केलं, 8 लिटर मिल्क, म्हणजे इथं +8 इज इक्वल टू 11/5. बरोबर ना, 8 लिटर मिल्क ॲड केल्यानंतर हा रेशो होतोय ना, जसं की आपण वयवारीच्या याच्यामध्ये बघितलं होतं. आता वॉटरच्या मध्ये तर काय ॲड करायची गरजच नाही, कारण वॉटरची क्वांटिटी चेंज झालेली नाही. मग हे कसं करणार आपण, तिरकस गुणाकार 25x + 40 इज इक्वल टू 33x. मग हे किती होईल, 8x. 8x इज इक्वल टू 40, x इज इक्वल टू 5 आलं. x इज इक्वल टू 5 आलं, तर आपल्याला काय काढायचं आहे, ह्या दोघांचा डिफरन्स काढायचा आहे. ह्या दोघांचा डिफरन्स किती इथं 2 आहे. तर म्हणजे डिफरन्स बिटवीन डिफरन्स इज इक्वल टू काय येईल, 2x. कारण की 5 आणि 3 मध्ये डिफरन्स किती आहे, 2चा. म्हणजे 2 × 5 इज इक्वल टू 10. 10 लिटर डिफरन्स असेल. ही एक मेथड आहे. दुसरी मेथड 1-2 मिनिटं एवढं लिहून घ्या, मग मी लगेच सांगतो. चला आता हे दुसऱ्या मेथड कसे सॉल्व करायचे. आपल्याला मिक्सचर कसे दिले, मिल्क अँड वॉटर, मिल्क आणि वॉटर. बरोबर, पहिल्याच्या तरी रेशिओ काय आहे, 5:3. दुसऱ्याच्या रेशिओ किती आहे, 11:5. 11:5. बरोबर, हा पहिला रेशिओ झाला आणि हा दुसरा रेशिओ झाला. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आपली वॉटरची क्वांटिटी चेंज केली का हो, वॉटरची क्वांटिटी सेम आहे, वॉटरची क्वांटिटी आपण चेंज केलेली नाही. मग ह्या रेशिओमध्ये देखील वॉटरची क्वांटिटी सेम आली पाहिजे. बघा, वॉटरची क्वांटिटी चेंज केलेली नाही, म्हणून वॉटरची क्वांटिटी काय पाहिजे, इथं सेम पाहिजे. तर आपल्याला इथं वॉटरची क्वांटिटी सेम येण्यासाठी ह्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करा आणि याला 3 ने मल्टिप्लाय करा. मग तो रेशिओ काय होईल, 25 मिल्क आणि वॉटर, 25-15. आणि इथे किती होईल,
33 आणि 15. वॉटरची क्वांटिटी आपली सेम झाली. तर आता करणार काय, आपल्याला डिफरन्स किती दिलेला आहे, याच्यातून याच्यामध्ये मिल्कमध्ये 8 लिटरचं दिलं ना, मग मिल्कमध्ये येतं कितीचा डिफरन्स आहे, 8चा. मग जर 8साठी जर 8 लिटर असेल तर आपल्याला काय विचारले, इनिशियल क्वांटिटीचा डिफरन्स. किती डिफरन्स किती आहे, 10. तर 10साठी किती येईल, तर 10साठी 10च येईल ना, म्हणजे 10 लिटर. म्हणजे करायचं काय, दोन्ही रेशो आहे असेच मांडायचे, पहिला रेशो दुसरा रेशो. वॉटरची क्वांटिटी आपण चेंज केलेली नाही, पण वॉटरची साईड सेम करून घ्यायची. सेम केल्यानंतर ना आपल्याला जी, जर इथं मिल्क जर दिलं असतं, 8 लिटर वॉटर ॲड केलेलं असेल, तर आपण मिल्क सारखं करून घेतलं असतं, आणि इथं जो डिफरन्स आला असता वॉटरचा, तर तो बरोबर 8 लिटरशी इक्वेट केला असता, आणि इनिशियल डिफरन्सनुसार जी क्वांटिटी त्यांचा डिफरन्स आहे तो कॅल्क्युलेट केला असता. आता ज्याला जी मेथड योग्य वाटेल त्यानं त्या मेथडनं सॉल्व करा. चला याचं बघा बरं. आपल्याला रेशिओ काढायचा आहे मिल्क अँड वॉटरचा. ओके, चालेल, चेक करू बघा.
In a mixture of milk and water, the proportion of milk by weight is 60%. म्हणजे एक मिक्सचर आहे, ते कशाचं आहे, मिल्क अँड वॉटरचं आहे. तर मिल्क किती आहे, 60%. फ्रॉम द 80 ग्रॅम मिक्सचर 20 ग्रॅम मिक्सचर इज टेकन आउट. ह्याची क्वांटिटी आपल्याला दिलेली आहे 80 ग्रॅम. याच्यामधून काय केलेलं आहे, 20 ग्रॅम मिक्सचर काढून केलेलं आहे. 20 ग्रॅम काढलं आणि परत याच्यामध्ये काय केलंय, 6 ग्रॅम प्युअर वॉटर ऍड केलेलं आहे. ओके. तर आपल्याला याच्यामध्ये मिल्क टू वॉटर हा रेशो काढायचा. तर बघा एकदम सिंपल होतं. याच्यामध्ये बघा मिल्कची क्वांटिटी किती दिली, 60%. मग वॉटर किती असेल, राहिलेले 40% असेल ना. वॉटर किती, 40%. जर आता याच्यामधून किती काढून घेतले, 20 ग्रॅम काढून घेतलेले आहे. 20 ग्रॅम काढून घेतले, तर ह्या 20 ग्रॅम जे काढून घेतलेलं आहे, की याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण किती आहे ते पहिल्यांदा काढून घेऊ आपण. वॉटरचं प्रमाण कसं होईल, हे जर 100 साठी 20 असेल तर 40 साठी किती, एक्स बरोबर किती येईल, 20 × 40 डिवायडेड बाय 100. बरोबर. म्हणजे हे किती येईल, 8 ग्रॅम. म्हणजे हे जे काढलेलं आहे होतं त्याच्यामध्ये 8 ग्रॅम काय होतं, वॉटर होतं. म्हणजे सॉरी, हे जे काढलेलं होतं पाणी मिक्सचर आपण बाहेर, त्याच्यामध्ये वॉटर किती होतं, 8 ग्रॅम. मिल्क किती असेल, मिल्क किती असेल आपलं, 12 ग्रॅम. बघा 12 ग्रॅम. इनिशियल याच्यामध्ये मग बघू आपण, इनिशियल क्वांटिटीमध्ये 100 साठी 80 असेल तर 40 साठी किती, एक्स इज इक्वल टू किती, 80 गुणिले 40 भागिले 100, तर 8 चौक 32. म्हणजे याच्या सुरुवातीच्या याच्यामध्ये वॉटर किती होतं, 32. तर मिल्क किती असणार आहे, मिल्क 80 मधून 32 गेले किती येईल, 48. 32 आणि 8 40 आणि 40 आणि 40 80. बरोबर. म्हणजे सुरुवातीला किती होतं आपलं, मिल्क 48 होतं, वॉटर 32 होतं. त्याच्यामधून आपण 20 ग्रॅम काढलं टोटल. त्या 20 ग्रॅम मध्ये आपल्याला वॉटर किती, 8 ग्रॅम रिमूव्ह केलं आणि मिल्क किती, 12 ग्रॅम रिमूव्ह केलं. आता काय केलेलं आहे, 6 ग्रॅम वॉटर ऍड केलेलं आहे. मग ह्या फायनल याच्यामध्ये वॉटर किती असेल, मग वॉटर क्वांटिटी किती असेल बघा. इनिशियल किती होतं, 32. त्याच्यातून रिमूव्ह किती केलं, 8 मायनस 8 प्लस किती ऍड केलं, 6. म्हणजे वॉटर किती झालं, 34 झालं. वॉटर किती झालं, 34 झालं. आता आपल्याला काय करायचं, मिल्क किती असेल मग फायनल याच्यामध्ये, मिल्क इनिशियल किती होतं, 48. त्याच्यामधून रिमूव्ह किती केलं, -12. याच्यामध्ये काय ऍड केले का आपण मिल्क, तर मिल्क काही ऍड केलेलं नाही. म्हणजे 48 - 12 किती आलं, हे 36. म्हणजे आपला रेशो विचारलाय मिल्क टू वॉटर, मिल्क टू वॉटर. मिल्क किती आहे आपलं, 36. वॉटर किती आहे, 34. तर हे किती होईल, 18/14. 18/14. माझ्याकडे 60% बरोबर मिक्सचर प्लस 20 ग्रॅम काढून घेतली.
कॅल्क्युलेशन किती मिस्टेक झाले का आपले? हा इथे कॅल्क्युलेशन होतं शेवटी सॉरी, ते म्हणजे कुठेही झालं. प्रोसिजर तर सगळीच बरोबर आहे. इथे माझं किती झालं हे बाय मिस्टेक ट्युशनचा 30 यायला पाहिजे होतं. म्हणजे इथे किती झालं असतं 30/30 म्हणजे किती आहे 6:5. फक्त कॅल्क्युलेशन मिस्टेक होती, बाकी बरोबर 24+6 बरोबर. थँक्यू. आता हे एक मेथड झाली किंवा जसं आपण सॉल्व्ह केलं तसं. आता दुसरं काय करता येऊ शकतं दुसऱ्या मेथड ना. ते मी रब करतो खालचं. परत अजून एखादा कसं सोल्व करेल ते पण सांगतो. बघा सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं होतं 80 लिटर दिलं. याच्यामधून 80 लिटर म्हणा किंवा 80 ग्रॅम म्हणा. तर इथे काय त्याच्यातून 20 ग्रॅम काढून घे इथे ग्रॅम. हा राहिले किती मग इथं 60 ग्रॅम राहिलं बरोबर ना. आणि हे 60 ग्रॅम मध्ये परत 6 लिटर वॉटर ऍड केले. मग आता जर एखादा काय म्हणेल की मी काय केलं तर आपल्याला वेट दिलेलं आहे मिल्कचं किती दिलेलं आहे 60%. वॉटर किती असेल मग 40%. या 80ला ह्याच्या करण्यापेक्षा आपण इथं डायरेक्ट केलेलं सोपं गेलं असतं. म्हणजे मी काय केलं पहिल्यांदा 80ला काढलं परत ते बाहेर गेलेल्या मध्ये किती प्रोपोर्शन होतं त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट इथे जरी काढलं असतं तरी चाललं असतं. मग 60 ग्रॅम मध्ये 100 साठी जर 60 तर 60 साठी किती एक्स बरोबर किती आलं असतं 60 × 60 डिवायडेड बाय 100 म्हणजे 36 एवढं काय आलं असतं आपल्या इथं मिल्क आलं असतं. हे मिल्क 36 तर 60 मधून 36 मायनस केलं असतं किती आलं असतं 24. मग याच्यामध्ये काय चेंज झालं फक्त मिल्क तर 36च होतं. वॉटर किती झालं 24 + 6 30 म्हणजे 36 + 6 30 म्हणजे 6:5. हे सोपं गेलं. म्हणजे याच्यामधून मिक्सचर फायनल जी दिलेली होती क्वांटिटी त्याला इक्वेट करायचं होतं. चला नेक्स्ट.
बघा जरा थोडंसं चॅलेंजिंग आहे एक्झाम्पल, पण सिम्पल आहे. दिलेल्या प्रोसेसनं जावं, जशी जशी इन्फॉर्मेशन दिली ना तसे तसे इक्वेशन मांडत चला. चला सॉल्व्ह करायचा प्रश्न बरोबर. बघा काय दिलेलं आहे, इन अ फर्स्ट मिक्सचर, इन अ फर्स्ट मिक्सचर क्वांटिटी ऑफ मिल्क वॉज 6 liters मोर दॅन दॅट ऑफ वॉटर. म्हणजे एक पहिले मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये मिल्कची क्वांटिटी, क्वांटिटी ऑफ मिल्क वॉज 6 liters मोर दॅन दॅट ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरपेक्षा 6 लिटर जास्त आहे. मग जर मी असं म्हटलं की अज्युम वॉटर एक, तर मिल्क किती होईल मग याच्यामध्ये, x+6 होईल ना, 6 लिटर ना जास्त आहे. आता काय केले, याच्यामध्ये 40 लिटर ऍड केले, 40 लिटर, 40 लिटर मिल्क आणि वॉटर, मिल्क आणि वॉटर. परंतु याचा रेशिओ काय दिलाय, वॉटर टू मिल्क, वॉटर टू मिल्क आहे बरं का, 3:5, म्हणजे 3:5 असं होईल, उलट मानला इन द फर्स्ट मिक्सचर ऑफ टू द फायनल मिक्सचर. मग ह्या दोघांच्या बेरजेमुळं फायनल मिक्सचर तयार झालं की त्याच्यामध्ये इन द फायनल मिक्सचर रेशिओ, एक मिनिट मला फक्त रेशिओ कोणाचे कोणाचे ते चेक करून द्या. वॉटर टू मिल्क रेशिओ आहे इथं फायनल. हा जो रेशिओ आहे ना, वॉटर
टू मिल्क म्हणजे वॉटर टू मिल्क 9:13. मग आता आपल्याला काय काढायचं की याच्यामध्ये प्रोपोर्शन कुणाचं किती असेल ते. आता हे टोटल किती आहे 8. 8 साठी किती आहे 40 लिटर आहे. हं? तर मिल्क काढायचं म्हणलं तर ते सोपं जाईल. तर 5साठी किती मग एक्स इज इक्वल टू किती 14/5 डिवायडेड बाय 8. 8×5 = 40. 5×5 = 25. तर 25 लिटर याच्यामध्ये काय असणार आहे मिल्क असणार आहे. तर राहिलेले 15 लिटर काय असणार आहे वॉटर. जर आपण जर इक्वेशन मांडला तर पहिल्यांदा काय होतं वॉटर टू मिल्क. वॉटर किती होतं पहिल्या याच्या कंडिशनमध्ये एक्स. एक्स प्लस हे ॲड केलेलं किती 15. एक्स प्लस 15 डिवायडेड बाय एक्स प्लस 6 इनिशियल क्वांटिटी प्लस फायनल किती ॲड केले 25 इज इक्वल टू 9/13. एक्स प्लस 15 भागिले एक्स प्लस 31 9/13. आता हे फक्त सॉल्व करायचं आपल्याला. हे सॉल्व करताना कसं होईल 13x प्लस 13 × 15 इज इक्वल टू 9x प्लस 9 के 9 9 27 279. आता याचे किती होईल 4x बरोबर 279 वजा 15 45 5 40 4 15 आणि 4 19 195. तर 4x इज इक्वल टू 4. 17 मधून 9 गेले राहिले 8 84. एक्स इज इक्वल टू 21. एक्स इज इक्वल टू 21. मग आपल्याला काय विचारलं फाइंड क्वांटिटी ऑफ वॉटर इन वॉटरची क्वांटिटी विचारली एक्स इज इक्वल टू 21. वॉटर 21 लिटर असेल. मिल्क किती असेल मिल्क 27. ओके